आहे खंडाळा गाव. पप्पांसोबत आले होते मी थोडे शॉपिंगसाठी. मग नंतर निघाले मी घरी. हे आहे आमचं वरवडे गाव. खूप शांत निसर्गरम्य गाव. खूप छान आहे. माझा जरा आवाज बसला आहे कारण मी लग्नानंतर हे व्हिडिओ पोस्ट करते आहे. सॉरी बरं का. हे आहे आमचं आता हे ग्रामदैवत आणि हे आहे नवसरीचं मंदिर. मग मी निघाले थोडं खाऊन पिऊन मामाकडे जायला. ही आहे उंडी. हा उंडीतलं बीच आहे. खूप छान आहे. संध्याकाळी तर खूप गर्दी असते. स्टॉल पण असतात खायला. खूप छान वाटतं. एकदम निसर्गरम्य आहे. समुद्र सनसेट एकदम मस्त. मग मी काय पोचले जयगडला फेरी बोटीमध्ये कारण जायचं होतं वेळणेश्वरला. जयगड आणि तवसळच्यामध्ये आहे फेरी बोट जयगडची. मग मी बहिणीसोबत खाल्ला आईस्क्रीम. मग फेरी बोट आली. तिथून तवसाळमधून जी माणसं आली ती उतरत होती. तोपर्यंत आम्ही आईस्क्रीम खाल्लं. मग आम्ही चढलो वरती. खूप छान वाटत होतं पाण्यातून प्रवास. मग जरा जाता जाता असंच साईडचा व्हिडिओ घेतला. ही तरी गर्दी खूपच कमी आहे. ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते जेव्हा खूप सुट्ट्या वगैरे सीझन असतो तेव्हा खूप गर्दी म्हणजे जास्तच गर्दी असते. हे सगळं फुल असतं. ही फेरी बोट आता आम्हाला सोडणार आहे तवसाळला. मग तवसाळमधून जायचं वेळणेश्वरला माझ्या मामाकडे. मी खूप खुश आहे. मामाचं लग्न आहे. जे मोठे मोठे जे हे दिसत आहेत शिप वगैरे ते आहे जयगड JSW कंपनी. आणि बाकी हा सगळा समुद्र खूप छान आहे. ती कंपनी पण खूप मस्त आहे. बाहेर बघून असं मस्त वाटतं कारण तर खूप मोठमोठ्या शिप आहेत तिथे. आणि असं आम्ही मस्त तवसळच्या दिशेनेच जात होतो. पाण्यात त्या लहरी म्हणजे अशा जास्त नाही पण कमी याच्यामध्ये लहरी. ते मजे घेतले. खूप मस्त वाटलं. मग आम्ही पोचलो तवसाळला. तवसाळला पोचल्यावर खूप मस्त अजून एक्साइटमेंट वाढली होती कारण लग्न होतं हळद होती आणि मी हळदीच्या दिवशीच गेले होते. त्याच्यामुळे तर अजून एक्सायटेड होते कारण मामाचं लग्न खूप एन्जॉय करायचं आहे. त्याच्यामुळेच हा माझा आवाज बसला आहे. मला बोलता पण येत नाही आहे. इतकी मी मजा केली आहे. मी निघाले बाहेर. आता मी पोचलो तवसाळला. आता जाते मी मामाच्या गावी वेळणेश्वर. माझ्या मामाच्या लग्नाला. मस्त फर्स्ट टाईम वेळणेश्वरचा प्रवास झाला आहे. हे आहे माझ्या मामाचं घर.